नमस्कार. मी आज बनवत आहे उरलेल्या भाकरीपासून नाश्ता. तर इथं माझ्याकडे ज्वारीच्या 2 भाकरी उरलेल्या होत्या. त्याच्यापासून आता मी नाश्ता बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती कट करून घ्यायची आहे. एक मोठा कांदा तोही धुवून कट करून घेणार आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता. तर आता कांदा आपण धुवून घेतलेला आहे, तो बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि कांदा कट करून झाला की मिरच्याही कट करून घ्यायच्या आहेत. तर भाकरी उरल्या तर असाच नाश्ता फेकून देण्यापेक्षा नाश्ता वगैरे मुलांना करून देत चला, खूप छान होतो. तर इथं मी आता भाकरीही मोडून घेणार आहे. भाकरी आपल्या मोडून झाल्या की कढईमध्ये 1 चम्मच तेल घालून, तेल गरम झालं की पाव चम्मच राई, पाव चम्मच जिरं घातलेलं आहे. जिरा राई तडतडली की कट केलेली मिरची घालायची आहे. मिरची घालून झाली आता लगेच कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा आहे. तर आता हे कांदा आपला परतून झालेला आहे. कढीपत्त्याची पानं घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथं पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल तिखट, पाव चम्मच जिरा पावडर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मोडून घेतलेली भाकरी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर भाकरी कडक होती त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी असं शिंपडून झाकण दिलेलं आहे आणि मस्त अशी दणदणीत वाफ दिलेली आहे. तर इथं तयार झालेला आहे आपला भाकरीचा चिवडा. वरून घातलेली आहे कोथिंबीर, पुन्हा एकदा झाकण देऊन एक 5 मिनिटं ठेवलेलं आहे. तर तयार आहे आपला भाकरीचा चिवडा. तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.